ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? ज्यांनी परांजपेच्या कुटुंबाचे हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काढले परांजपे मुल्लांचे वाभाडे. आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही, त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो आणि ज्यांनी परांजपेच्या कुटुंबाचे हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे, याचे उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा, जो नाही झाला ठाकरे शिंदेंचा, जो नाही झाला आव्हाडांचा, तो काय होणार अजित पवारांचा, असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्त्व नाही. त्यामुळेच ते जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूट टीका करून महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जितेंद्र आव्हाड हे 2 वेळा कॅबिनेट मंत्री होते, पण त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे सबंध ठाण्याला माहीत आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्याची सुरुवात केली गेली? परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत संबंध आहेत, असे वरिष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंह यांनी जाहीरपणे कसे काय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसिसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर कोकण मर्कंटाईन बँकेचा कारभार नजीब मुल्ला पाहत आहेत. त्या बँकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला होता तेव्हा तुमचे बिल कोणी भरले, याची जाण जरा ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा. कार्यालयातील खाणं पिणं, टिपटॉपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे? तेव्हा याच जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले आहे, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. टीका केली का त्यांनी? कारण मी काय माहिती का, असं छोट्या मोठ्या लोकांचे काय हे बघत नाही, पण त्यांनी जर टीका केली असेल तर मी त्यांच्यावर एक झरी टीका करेन की जो नाही झाला ठाकरे कुटुंबियांचा, जो नाही झाला एकनाथ शिंदे यांचा आणि जो नाही झाला बापाप्रमाणे प्रेम दिलेल्या जितेंद्र आव्हाडांचा, तो काय होईल दादांचा? हे मी त्यांना सांगतो. अहो, तुम्ही आयुष्यात कोणाचे जाऊ शकत नाही आणि ह्याच्या पुढे तुम्हाला कोणीच जवळ करणार नाही. तुमचा फक्त तो गोळा गुंटा चेहरा हे 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 केले की लोकांना वाटतं, पण तुम्ही काय आहे अस्तिन के साप हे दुनियेला माहिती. आणि एक दिवस आमचे मित्र नजीब मुलांना सुद्धा माहीत पडली गोष्ट 100%. विक्रम खामकर यांनी गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती, पण त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचितचा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किंमत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. तर रचना वैद्य यांनी रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहेत. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत, पण त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत. हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. खासदार राजन विचारे यांची प्रचाराला सुरुवात. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी शिवजयंतीनिमित्त जांभळी नाका येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब पुतळा व त्यानंतर शक्तीस्थळ येथे जाऊन आशीर्वाद घेऊन
आपल्या प्रचाराची सुरुवात केली. मला वाटतं संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भर दिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.
घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. नालेसफाईची कामे 15 एप्रिलपासून सुरू करावीत. आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश. आयुक्तांनी घेतला मान्सून पूर्वतयारीचा आढावा. आपत्कालीन कक्षाला दिली भेट. नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन जी गोदीपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच 15 एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील 86 अतिधोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही राव यांनी स्पष्ट केले. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्याच अहवालाचा पाठपुरावा करावा. अतिधोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असेही राव यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी. इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्त यांनी केली. वंदना एसटी स्टँडसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा, यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तात्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. बैठकीनंतर ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती, त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच मान्सूनच्या 4 महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत, असे आयुक्त राव यांनी सांगितले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. हाजुरी येथील TDRFच्या शिबिरालाही आयुक्त राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अद्ययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. हे सेंटर अद्ययावत आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अलर्ट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन जी गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट जनादेश.